थोडं तुम्ही दिलंय, मग ते प्रेम असो, पैसा असो किंवा तुमचा वेळ। त्यामुळे आबा प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी मनाला नका लावून घेऊ। एकच इच्छा आहे चिकू, ते आयुष्य संपायच्या आधी मालती समोर बसायचं, तिची माफी मागायची, तिला भरभरून बोलू द्यायचं आणि फक्त मी ऐकायचं, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा। इतक्या वर्षात मी नाही केलं। मी फक्त स्वतःला महत्व दिलं, माझ्या फॅक्टरीला महत्व दिलं, माझ्या कामाला महत्व दिलं। सगळीकडे फक्त मी होतो, ती कुठेच नव्हती। आता जाणवते माझं प्रेम आहे का मालतीवर, मला हे असं नाही जगायचंय। ती मला समजून घेईल का? माझं म्हणणं ऐकून घेईल ती? हे मला मान्य आहे, आई विचार स्वार्थी आहे, पण मीच आहे। मी काय करू? तिने जर का मला समजून घेतलं ना, तरच आमच्यातले वाद मिटतील। आता ही दरी अशीच वाढत राहील आणि एके दिवशी सगळंच संपून जाईल। आयुष्यभर आरोपांचं ओझं घेऊन मला जगावं लागेल आणि एके दिवशी गिल्ट घेऊन मी मरून जाईल। आबा प्लीज। आता नाही सहन होत आबा। सरांच्या डोक्यातून कालचं प्रकरण गेलेलं दिसत नाही, सगळा राग काढत पळतायत। सर काय झालं? अहो जरा काय झालं? काय नाही, चला। काय केलं स्वतः? काय प्लॅन आहे? माहित नाही, पण आपल्याला सगळ्यांना सावधपणे करावं लागणार। असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून ते भांडणार नाही। नाही, ते तर खूप अवघड आहे। म्हणजे अगं तू बघितलं नाहीस का, आबांना फॅक्टरीत सगळं काही, आणि आईला तर फॅक्टरीचा एवढा राग आहे जेवढा आबांचा पण नसेल। फॅक्टरीचं काय आता मध्येच? फॅक्टरीचं काय म्हणजे? अगं फॅक्टरीचा वर्धापन दिन आहे आज, सगळ्यांना जावं लागणार आहे फॅक्टरीत। अरे हा, पण भारीच आहे की मग? तो भारी आहे ना, पण आईचं काय? आई येईल का? का नाही येणार का? हेच तर टेन्शन आहे मला। ते पण खरंच आहे बाबा, मला नाही वाटत आई येईल। एरवी तिला फारसा काही इंटरेस्ट नसतो फॅक्टरीमध्ये, आणि आता तर आबांवर रागवली आहे म्हणजे येणारच नाही ती। पण तुम्ही बोलवलं तर येतील ना। आपल्याला आता एकच प्रयत्न करायचा आहे की त्या दोघांमध्ये जो काही गैरसमज झालाय ना, तो काहीतरी करून दूर होईल। म्हणजे आबांना मालती मॅडमची किती कदर आहे हे मालती मॅडमला कळेल, आणि मालती मॅडमला नेमकं काय वाटतं हे आबांना कळायला पाहिजे, मगच सगळं ठीक होईल। पण शक्य आहे का ते?
काल जे काही झालं त्यावरून तर मला नाही वाटत आई येईल. आणि जरी आई आली ना तरी काही ना काही सीन फॉर शुअर क्रिएट होईल. याचीच भीती वाटते मला तर डाऊट आहे आईला ये म्हणावं की नाही. मला सांग तुला खरंच असं वाटतंय आईला घेऊन जायला पाहिजे आपण? उगाच का लोकांसमोर घरातले वाद कळायला हवे? सर काय झालं? सर कोण? मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते. तुम्ही हाकला बरं त्याला. तुम्ही हाकला. नाही जवळ येतोय. तुम्ही हाकला. नाही होणार. रिलॅक्स. हे बघा मला खूप भीती वाटते. तू जवळ येतोय. सर तू जवळ येतोय का? सर तुम्ही हाकला त्याला. हो अकलतोय ना मी, ट्राय करतोय पण तू नाही जाते तर मी काय करू? सर हाकला ना काहीतरी. सांगते तर. हो करतोय मी, ट्राय करतोय. जा रे बाबा जा. गेलं का? ना तू निघतच नाहीये जागचा यार, मी काय करू? सर काहीतरी घराना गारवा त्याला मला भीती वाटते. जा रे बाळा जा. घाबरते बाई जा. गेलं का? नाही गेलं सर. नाही आई इथेच आहे अजून. मला खूप भीती वाटते. तुम्ही घालवा ना. सर हाकला त्याला लवकर. हो आताच नाही काय करू? गेला बहुतेक. गेला वाटतं. बरं झालं. हो सॉरी सर. हा पण मेन गोष्ट तर तुम्ही सांगितलीच नाही ना. ते फॅक्टरीत काय कार्यक्रम आहे आज? काही नाही, फॅक्टरीत एक पूजा असेल, त्यानंतर एक कार्यक्रम आणि मग कामगारांसाठी जेवण, एवढंच. हा भारी आहे की. मग बेस्ट आहे सगळं. हे सगळं बेस्ट आहे ग, पण आई काय करेल हा प्रश्न आहे. सर त्यांना खुश करायला आपण एक गोष्ट करू शकतो. काय?